लॉग इन करा मुंबईतक.in वर। आपल्या भारता शेजारच्याच राष्ट्र बांगलादेशात धार्मिक हिंसाचार सुरू आहे आणि तिथल्या धार्मिक हिंसाचारावरून भारतातले विरोधी पक्षातले नेते मोदी सरकारला सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्टची आठवण करून देतात। आता हा सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट आणि बांगलादेशातला हिंसाचार यांचा नेमका संबंध का जोडला जातोय? सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे तरी काय तो भारतात लागू झालाय का? लागू झालाय तर बांगलादेशात ज्या हिंदूंवर हल्ले होत आहेत त्या हिंदूंना भारतात नागरिकत्व का मिळत नाहीये असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। याच प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आधी हा सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट काय आहे ते पहा। याआधी भारतात सिटीजनशिप ॲक्ट 1955 नुसार भारतात कुणाला कधी कसं नागरिकत्व दिलं जायचं किंवा जाऊ शकतं या संदर्भातले कायदे नियम होते। पण त्याच्यानंतर 2019 मध्ये काही सुधारणा घडवून आणल्या त्यात आणि मोदी सरकारने सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट आणला जो संसदेत मंजूर झाला आणि त्याच्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधल्याच अल्पसंख्याक ज्यांचं धर्माच्या आधारावर त्यांच्यावर शोषण होत आहे आणि त्यांनी जर भारतात शरणागती पत्करली असेल तर त्यांना नागरिकत्व, भारताचं नागरिकत्व मिळवून देण्याची या सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्टमध्ये तरतूद होती। आता अल्पसंख्याक म्हणजे कोण? तर हिंदू, शीख, ख्रिश्चन, त्याच्यानंतर जैन, पारशी, बौद्ध या धर्मातल्या लोकांचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश करण्यात आला होता। आता हे जे लोक जे शरणागती पत्करून भारतात येतात त्यांना आतापर्यंत 11 वर्षांची मर्यादा होती। जर त्यांनी भारतात 11 वर्ष वास्तव्य केलं असेल तर त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यात येत होतं। पण सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट नुसार त्याच्यात बदल करण्यात आला आणि ही मर्यादा केवळ 6 वर्षांपुरता मर्यादित ठेवण्यात आली। आता हे पाऊल मोदी सरकारकडनं का उचलण्यात आलं तर या संदर्भात जेव्हा संसदेत डिबेट होत होते तेव्हा असं सांगण्यात आलेलं होतं की पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या राष्ट्रांमध्ये इस्लाम धर्माला राष्ट्रीय धर्माचा दर्जा देण्यात आलाय, तो तिकडे राष्ट्रीय धर्म म्हणून मानला जातो आणि त्यामुळे तिथले जे अल्पसंख्याक इतर धर्म आहेत त्यांच्यावर कुठेतरी अत्याचार होतात, त्यांचं धार्मिक धर्माच्या मुद्द्यावर त्यांचं शोषण होत असतं आणि त्याच्यामुळे जे इतर धर्म आहेत, इस्लाम सोडून जे इतर धर्म आहेत जे अल्पसंख्याक कॅटेगरीमध्ये येतात त्यांना भारतात नागरिकत्व दिलं जाईल असा दावा त्यावेळेला संसदेत करण्यात आला होता। पण यावर सुद्धा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले की फक्त याच 3 देशांपुरता हा नियम का करण्यात आला? भारताचे जर शेजारचे राष्ट्र पाहायला गेले तर नेपाळ आहे, भूटान आहे, म्यानमार आहे, श्रीलंका सुद्धा आहे आणि खास करून जर श्रीलंका आणि म्यानमारचा विचार करायचा झाला तर इथे सुद्धा धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या लोकांचं शोषण हे होतच असतं। पण खास करून आपण जर म्यानमारचा विचार करायचा घेतला तर त्याच्यात रोहिंग्या मुस्लिम आहेत जे भारतात शरणागती पत्करून येतात। मग अशा नागरिकांना का भारताचं नागरिकत्व मिळू नये असे सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि कुठेतरी हे सगळं इस्लाम विरोधी असल्याचं म्हणत टार्गेट सुद्धा करण्यात आलं। आता बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलं आणि त्याच्यानंतर CAA जो कायदा आपण काय आहे हे आत्ताच पाहिलं, त्याचा आणि बांगलादेशमधल्या घटनेचा कसा संबंध जोडण्यात आला ते समजून घेऊ। तर बांगलादेशमध्ये आता नुकताच नवरात्रीचा सण होऊन गेलेला आहे तर तेव्हा 13 ऑक्टोबरला बांगलादेशच्या चांदपूर जिल्ह्यातल्या कोमिलामध्ये एक मंडप होता आणि या मंडपामध्ये इस्लाम धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या कुराण जो धर्मग्रंथ आहे त्याचा अवमान झाल्याची अफवा पसरवण्यात आली। अर्थातच आधी सुद्धा बऱ्याच अशा अफवा पसरवण्यात आलेल्या असतात ज्याच्यात कोणी खात्रीच करून घेत नाही की खरोखर तसं घडलंय की नाही आणि दंगली उसळतात। त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये सुद्धा झालं, कोणी खात्रीच करून घेतली नाही की खरोखर असं घडलं होतं की नाही आणि त्याच्यातच तिथे धार्मिक मुद्द्यावर दंगलींना सुरुवात झाली। इतक्या टोकाच्या लेवलला या सगळ्या दंगली झालेल्या आहेत की तिथल्या म्हणजे बांगलादेशमधल्या जवळपास 20हून अधिक जिल्ह्यांमध्ये सुरक्षा बल तैनात करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत तिकडे शेकडो लोक जखमी झालेले आहेत। हिंदू मंदिरं आणि हिंदूंवर सुद्धा हल्ले होत आहेत अशा बातम्या तिथून समोर येत आहेत। इस्कॉन टेम्पलचा सुद्धा त्यात समावेश आहे आणि 6 नागरिकांचा यात मृत्यू झाल्याच्या सुद्धा बातम्या समोर आल्यात। आता या सगळ्या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी खासदार किंवा माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी सुद्धा मोदी सरकारला काही प्रश्न विचारले। शिवाय शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सुद्धा मोदी सरकारला क्वेश्चन विचारलेत। तर त्यात मिलिंद देवरा यांचं असं म्हणणं आहे की CAA जो तुम्ही कायदा आणलात तर केवळ निवडणुकांपुरताच होतं का, तो एक गिमिक आहे का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आता जेव्हा तालिबानी सरकार आलं तेव्हा सुद्धा शिखांवर अत्याचार झाले। आता बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत। मग CAA कायद्याचा फायदा काय झाला, तो लागू का करण्यात आलेला नाहीये, त्याच्या संदर्भातली जी नियमावली बनणं गरजेचं आहे ती अजून का तयार झालेली नाही असे प्रश्न मिलिंद देवरा यांनी उपस्थित केलेत। दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सुद्धा विचारलेलं आहे की बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले होत आहेत, हिंदूंवर हल्ले होत आहेत, अशा परिस्थितीत CAAचा पुरस्कर्ता असलेलं मोदी सरकार आता गप्प का आहे असा प्रश्न चतुर्वेदींनी विचारलाय।
आता CAA हा ऍक्ट संसदेत पास झाला 2019च्या डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर तो प्रत्यक्षात लागू करण्यात आला. म्हणजे संसदेत जो ऍक्ट पास होतो त्याच्यानंतर तो प्रेसिडेंटकडे जातो. ती सगळी फॉर्मॅलिटी करून 10 जानेवारी 2020 मध्ये तो ऍक्ट प्रत्यक्षात लागू करण्यात आला. पण त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या संदर्भात कुठलीही नियमावली ठरलेली नव्हती. पण त्या दरम्यानच जेव्हा जानेवारीमध्ये हा लागू करण्यात आला तेव्हा देशभरात अनेक निदर्शनं झाली. अनेकदा तेव्हा सुद्धा हिंसाचार झाला आणि खास करून दिल्ली आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात या कायद्याविरोधात आंदोलनं झाली, ज्यामध्ये अनेकांचे जीव गेले. जवळपास 50हून अनेकांचे मृत्यू झालेले आहेत आणि शेकडो जण याच्यात जखमी झालेले आहेत. पण तरी सुद्धा मोदी सरकारने हा कायदा मागे घेतला नाही. आता या दरम्यानच या ऍक्ट विरोधात सुप्रीम कोर्टात सुद्धा अनेक याचिका करण्यात आल्या. पण सुप्रीम कोर्टाने या ऍक्टवर कुठल्याही प्रकारचा स्टे लावला नाही. हा ऍक्ट स्थगित झाला नाही. पण याची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि या ऍक्ट संदर्भात उत्तर देण्यासाठी मोदी सरकारला 4 महिन्यांचा का 4 आठवड्यांचा अवधी देण्यात आला. मोदी सरकारने हा ऍक्ट जरी लागू केला असला तरी या ऍक्टमध्ये जे नियम तयार करणं गरजेचं आहे, त्याची एक चौकट तयार करणं गरजेचं आहे, ती मात्र अजूनही तयार झालेली नाही. मध्यंतरीच्या काळात त्याला कोविडचं कारण देण्यात आलं. खरं तर हा ऍक्ट जेव्हा लागू झाला 2020च्या जानेवारीत तेव्हापासून 6 महिन्यातच त्याचे नियमावली तयार होणं गरजेचं होतं. पण ती अजूनही तयार झालेली नाही आणि त्याला कारण देण्यात आलेलं आहे की कोविडमुळे ती नियमावली अजून तयार होऊ शकली नाही. आता कोविड जाऊन सुद्धा किंवा दुसरी लाट ओसरून सुद्धा अनेक महिने झालेले आहेत, पण त्याची नियमावलीच तयार झालेली नाही. आणि त्याच मुद्द्यावरून मिलिंद देवरा यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला की इतकीत आता 2 वर्ष व्हायला आली तरी सुद्धा ह्याची नियमावली का तयार झाली नाही. तर एकंदरीतच जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत बांगलादेश आणि CAA ऍक्टवरनं, तर त्याचं उत्तर असं येतं की एकतर CAA ऍक्ट संदर्भातली नियमावलीच कुठली तयार झालेली नाही, त्यामुळे तो प्रत्यक्षरित्या कायदा लागूच होत नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जरी बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार हल्ले होत असले आणि त्यांना भारताने नागरिकत्व देण्याची गरज असली असं वाटत जरी असलं तरी त्यासाठी बांगलादेशात ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्या हिंदूंनी त्यासाठी भारतात ॲप्लिकेशन देणं, अर्ज देणं गरजेचं आहे. जर तो अर्जच देण्यात आलेला नसेल तर त्यांना नागरिकत्व कसं काय मिळू शकतं? जर त्यांना नागरिकत्व ते द्यायचं असेल तर त्याच्यासाठी जी नियमावली तयार होणं गरजेचं आहे ती नियमावली झालेली नाही. त्यांचं भारतात 6 वर्ष वास्तव्य असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी अजूनही अधांतरितच आहे. त्याच्या संदर्भात कुठलीही ठोस नियमावली नसल्यामुळे हे सगळं जे घोंगडं आहे ते अजूनही भिजतच आहे. आता या सगळ्या मुद्द्यांवरून जे काँग्रेस किंवा शिवसेनेने जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरून भाजपने असे दावे केलेले आहेत की आता विरोधकांना जाग आली का, किंवा आता विरोधकांना CAAचं महत्त्व पटू लागलंय का, की जी काँग्रेस किंवा जी शिवसेना आधी या सगळ्या गोष्टींना विरोध करत होती आज तीच काँग्रेस आणि शिवसेना याचवरून प्रश्न विचारते की CAA ऍक्ट आता आहे तरी कुठे, आता हिंदूंना तुम्ही का भारताचं नागरिकत्व देत नाहीये. त्यामुळे भाजपचा सुद्धा हाच प्रश्न आहे की जे आधी विरोध करत होते तेच आता CAAच्या समर्थनात उतरलेले आहेत. या घटनेवर तुमचं नेमकं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती वाचण्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा मुंबई तक. लॉग इन करा mumbaitak.in वर.